विठ्ठल पंताच्या गृहिणीच्या मातेच्या उदरामधून घेतला होता. पण गुरुदेवांच्या आज्ञेवरून विठ्ठल पंत संन्यास आश्रम सोडून गृहस्थ आश्रमामध्ये आली. ब्राह्मण मंडळी मात्र नाराज झाली बर का मिस्टर लीलाधरजी. ब्राह्मण मंडळी मात्र नाराज झाली आणि ब्राह्मण मंडळी बोलू लागली, अहो काय खरंय त्या विठ्ठलाचं? त्यागी म्हणे त्यागी. कसला त्याग आलाय? संसार प्रपंचामध्ये अगोदर संसार प्रपंच करता करता काय रमलं त्याचं मन, तो तिकडे संन्यास आश्रमामध्ये गेला. तारुण्य झाकून राहतय का? खोकला कधी झाकून राहिला का? तसं प्रत्येकाचं तारुण्य कुठे झाकून राहतय का? मनानं ओसंडी घेतली आणि संन्यास आश्रमामधून गृहस्थ आश्रमामध्ये पुन्हा आले. धर्मसभा भरली. विठ्ठल पंतांना बोलवलं गेलं. सिंहासनावरती धर्मपंडित आळंदीच्या आरोप्यासारखे विठ्ठल पंत दरबारात उभे. डाव्या उजव्या बाजूनी प्रत्येक खुर्चीवरती, प्रत्येक तख्तावरती प्रत्येक ब्राह्मण विद्वान बसलेला. आणि विठ्ठल पंतांनी खाली मान घातली आणि विठ्ठल पंत नम्रतेने बोलतात. डोळ्यामधून आसू येऊ लागले. चुकलो, क्षमा क्षमा. काय क्षमा? काय काय विठ्ठल पंत? अहो धर्म म्हणजे काय तुम्हाला? लहान लेकराचा लुटूपुटीचा खेळ वाटला की काय? संसार प्रपंच करता करता गृहस्थ आश्रमामधून संन्यास आश्रमामध्ये जात आहे आणि कोणीतरी सांगितलं की लगेच तिथून येत आहे आणि पुन्हा बायको बरोबर संसार प्रपंच करू. अहो विद्वान माणसं जरा एसी मागायला लागली तर सर्वसामान्य माणसाने ते करायचे काय? काय हो? बरोबर आहे, बरोबर आहे. विठ्ठल पंतांना शासन मिळायलाच पाहिजे. चालेल चालेल चालेल. आपण आम्हाला शासन देऊ शकता. आपण जी शिक्षा द्याल ती आम्ही भोगावयास तयार आहोत. पण आमच्या कर्माची शिक्षा आमची चिमुकलेले कर्म देऊ नका, देऊ नका. विठ्ठल पंत, आपण आमची ऐकत नाही आहात. प्रतिष्ठानला जा. प्रतिष्ठान म्हणजे आत्ताचं पैठण. तिथे आपणास न्याय मिळेल. येतो येतो न्याय मागतो. माझ्या चिमुकलेल्या लेकरांसाठी न्याय मागतो. विठ्ठल पंत आळंदी ते पैठण कमीत कमी 200 किलोमीटरचं अंतर. आता सारखी डांबरी नव्हती. पायानं अनवानी गेले. दरबारात उभे राहिले. सभा भरली गेली. तख्तावर बसलेले ब्राह्मण पंडित बोलू लागले, शास्त्रीय बोलू लागले. विठ्ठल पंत, तुमचा अपराध क्षमा योग्यचा नाहीच नाही. अहो एवढी ग्रंथ आम्ही रात्रंदिवस डोळे फोडून पाठांतर गेली, पण हे असला काय घडलं नाही हो. असं कधी झालेलं नाहीये आणि जगाच्या विपरीतच तुम्ही वागलात. विठ्ठल पंत, तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या मुलांना कुठेतरी जगावं, यासाठी तुम्हाला आमचा आदेश मानावा लागेल. मला मान्य, मला मान्य. तुम्ही जो आदेश देता तुमच्यासाठी अन्य असेल. आम्ही तुमच्या पुढे भीक मागतो. चूक आमची झाली हो, चूक आमची झाली. याची शिक्षा आमच्या चिमुकलेल्या लेकरांना देऊ नका.
विठ्ठलपंत, आपणास जर वाटत असेल की आपल्या लेकरांनी जगावा, त्यांना धर्मात जागा मिळावी, तर विठ्ठलपंत आपणास देहांत प्रायश्चित्त करावं लागेल. देहांत प्रायश्चित्त. विठ्ठलपंतांच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला बांधले येतो. विठ्ठलपंतांची पावलं पुन्हा आळंदीला निघाली. पुन्हा आळंदीला अंधार पडला होता. गावाची गावं झोपली होती. आळंदी झोपली होती. जंगलातली जनावरं झोपली होती. जंगलातली झाडावरची पशु पक्षी झोपली होती. आळंदी झोपली होती. पण आळंदीमधली रुक्मिणी झोपली नव्हती. आळंदीच्या बाहेर वाळीत टाकलं होतं ना यांना. सिद्धबेटामध्ये आपल्या चिमुकल्या लेकरांना घेऊन पती पत्नी राहत होती. रुक्मिणीलाही मोठा प्रश्नच पडला होता की आपल्याला काय न्याय मिळाले, आपल्याला धर्मात जागा मिळाली तर आपल्या लेकरांच्या जगण्याचा सार्थक होईल, नाहीतर अवघड आहे. हो अवघड आहे. विठ्ठलपंत वनवन करत पहाटे आळंदीमध्ये आले. सिद्धबेटात गेले. झोपडी होती. पहाट झाली होती. दिवसभराच्या रात्रभराच्या वाऱ्यानं झाडाचा पाला अंगणामध्ये पडला होता. विठ्ठलपंतांची पावलं त्या झाडाच्या पानावरती पडली. सगळी स्मशान शांतता. रुक्मिणीच्या कानानं बाहेरचा पाला पाचोळ्याचा आवाज ऐकला. ताटी उघडली. विठ्ठलपंत ताटीच्या आत आले. माऊलीने हातामध्ये छोटस मडकं घेतलं. मडक्यात बुडवलं. मडक्यातलं पाणी मडक्यात घेतलं आणि छोटस चिमुकलं मडकं विठ्ठलपंताच्या हातामध्ये गार पाण्याचं दिलं. विठ्ठलपंतांनी तहान लागली होती म्हणून हातामध्ये घेतलं. गटा 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 पिले. गळ्यामध्ये उपरणं होतं, उपवस्त्र होतं. छातीवरती, चेहऱ्यावरती, अंगावरती आलेला सगळा घाम विठ्ठलपंताने टिपला. रुक्मिणी माता तिथे बसली. विठ्ठलपंत इथे बसले. चिमुकले 3 लेकरं तिथे बसले. निवृत्ती या वक्ताला नव्हता. निवृत्ती ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना कधीच हारून गेला होता. बराच वेळ शांतता, परंतु ही शांतता ही नको होती म्हणून रुक्मिणी मातेने न राहून विठ्ठलपंतांना विचारलं, काय नाही मिळाला हो, काय नाही मिळाला. विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणतात, रुक्मिणी आई म्हणून तुमच्या काळजाला हा न्याय सहन होईल की नाही आम्हाला ठावे नाही. एक पती म्हणून आपणास आम्ही सांगतो, परंतु पत्नी म्हणून आपल्या काळजाला हा न्याय सहन होईल की नाही आम्हाला ठावा नाही. रुक्मिणी, आता आपले स्त्रीचे जरी काळीज असले तरी आपल्या स्त्री असलेल्या काळजाला सुद्धा आता पाषाणाचे काळीज करा. रुक्मिणीला समजून चुकलं, नक्कीच काहीतरी विपरीत झालंय. थोडासा आवाज द्या. रुक्मिणी, आपल्या चिमुकल्या लेकरांना सुखाने जगावं, आनंदाने जगावं असं वाटतं ना. रुक्मिणी, आम्हास देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागेल. देहांत प्रायश्चित्त. काय देहांत प्रायश्चित्त? अहो काय वेड्यासारखं बोलताय. अहो देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर आज जिवंत असताना आपल्या लेकरांना कुणी जगू देत नाही हो. तुम्ही आम्ही गेल्यावर काय होणार आहे, या लेकरांचं काय होणार आहे. आम्ही जाणार आहोत, आपण नाही. पांडुराजा पुढे निघून गेला, परंतु लेकरांना सांभाळण्यासाठी कोणती माता मागे राहिलीच ना. आपण आम्हाला जाण्याची अनुज्ञा द्यावी. आम्ही जातो, आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतो. आपण लेकराचा, चिमुकल्या लेकरांचा आपण काळजी वाहण्यासाठी मागे थांबावे. नाही हो, नाही.
एकदा असेच आपण निघून गेला संन्यास आश्रमामध्ये निघून गेला तर पुण्यांदा येताल की नाही याची खात्री नव्हती, शाश्वती नव्हती. आता पुण्यांदा आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही हो, आम्ही नाही जाऊ देणार तुम्हाला. पती पत्नीचं खूप मोठं चर्चासत्र झालं. दिवस दुसरा उजाडला. आजची रात्र थांबायचं आणि नेम्या रात्रीच चिमुकल्या लेकरांना सोडून निघून जायचं. दोघांचंही ठरलं. म्हणून रुक्मिणी मातेने चिमुकल्या लेकरांना मांडे बनवले. मांडे माहितीत ना तुम्हाला? मांडे गोडाचे 2 घास लेकरांना खाऊ घालावेत. यानंतर माझ्या लेकरांना गोडाचा खाऊ घालू शकत नाही, कारण आम्ही त्यांच्यापाशी थांबणारच नाही. रुक्मिणी मातेने मांडे बनवले. निवृत्ती असायला हवं होता, त्याला खूप आवडतात मांडे. चिमुकली 8 वर्षाची मुक्ता आईच्या पाठीवर खेळत होती. आईला विचारलं मुक्तानं, आई आज कुठला सणही नाहीये, कुठला उत्सवही नाहीये आणि कुणी आपल्याकडे अतिथीही आला नाहीये, मग आई कशासाठी बनवले मांडे? बाळांनो, तुम्हाला आवडतात ना म्हणून बनवले. माझ्या निवृत्तीलाही खूप आवडतात. निवृत्ती असायला हवा होता. आई सकाळीच होते. आई सकाळीच चिमुकल्या लेकरांसाठी मांडे बनवले. अंधार पडला. त्या ताटीच्या कोपऱ्याला कुठेतरी देवघर होत. देवघरात कमरेवरती हात ठेवून उभा असलेला विठ्ठल रुक्मिणी. विठ्ठलपंतांनी या रुक्मिणीने पाहिलं. विठ्ठलपंत त्या पांडुरंगाला बोलू लागले, वा वा विठ्ठला, वा वा, अजब आहे रे, अजब आहे तुझा न्याय, अजब आहे. श्रीपाद स्वामींनी गुरुदेवानी आम्हाला आदेश केला म्हणून संसार प्रपंचात आलो. हे चिमुकले लेकर जन्माला आले. अरे गुरुदेवांचा आदेश न स्वीकारावा तर पाप लागेल. तू जबाबदार आहेस, या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस. आम्ही जातो. आता आमच्या माघारी तूच आमच्या चिमुकल्या लेकराचा संसार बघायचा, त्यांनाच तू लहानाचं मोठं करायचंस, तूच काळजी व्हायचीस. कुठल्या जन्मातला बदला घेतोयस? एवढं वैर माझ्याशी का? हे सांग ना देवा, सांग.